नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय बीकेपी मराठी. आज आपण आहे नारायणगाव या ठिकाणी. म्हणजे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की महाराष्ट्र राज्यातलं पुणे जिल्हा, या पुणे जिल्ह्यातलं हे नारायणगाव आहे आणि मी नारायणगाव मध्ये आहे. त्याचं कारण सुद्धा आज तसंच आहे की हे आपण बघू शकता, हे सगळं रेस्ट हाऊस आहे. हे म्हणजे शासकीय विश्रामगृहाला आहे मी आज. हे आपण बघू शकता. तर इथं का आलोय, तर या ठिकाणी 1931 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केला होता या रेस्ट हाऊसला. पुण्यामध्ये जी परिषद होती, त्या परिषदेच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर इकडे आले होते आणि त्यांनी याच वास्तूमध्ये मुक्काम केला होता. खरं पाहता पुणे जिल्ह्यातल्या या वास्तूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन इथं पर्यटक स्थळ करणं गरजेचं आहे, परंतु प्रशासन जाणीवपूर्वक ते देखरेख ठेवलं जातं. आपण बघताय हे की किती दुरावस्थेमध्ये पडलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं मुक्काम केलेला आहे. तर याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. मी आज आहे महाराष्ट्रामधल्या पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यातलं नारायणगाव म्हणून एक गाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये. ते जुन्नर तालुक्यामध्ये येतं. जुन्नर तालुक्यातलं नारायणगाव हे आहे आणि या ठिकाणचे आमदार आहेत शरद सोनवणे, जुन्नरचे. जुन्नर तालुक्यामध्ये हे नारायणगाव येतं. आणि मी खास करून असे व्हिडिओ बनवत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित ज्या ज्या घटना घडल्या, जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी होते, त्याचबरोबर त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या देखील मी मुलाखती घेत असतो. बऱ्याच वेळा त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाखती घेतल्या आणि मला या ठिकाणी व्हिडिओ बनवायचा होता. बरेच दिवस झालं मी नारायणगावला जाईन असं म्हटलं होतं, परंतु त्याचा योग आज आला. आणि या ठिकाणी आल्यानंतर मी हे सगळं रेस्ट हाऊस पाहिलं. आपण सुद्धा हे रेस्ट हाऊस बघूया सगळं कसं आहे काय आहे ते. तर या ठिकाणी आल्यानंतर बघा, मला हे असं भयावक असं सगळं दिसलं. तर हे सगळं आपण रेस्ट हाऊस सुद्धा बघूया. बाबासाहेब आंबेडकर ज्या खोलीमध्ये राहिले होते मुक्कामी, ती खोली सुद्धा आपण बघणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी मुक्कामी राहिले होते ते हे वसतिगृह आहे, रेस्ट हाऊस आहे. वसतिगृह नाही, शासकीय विश्रामगृह आहे. 1931 सालचं हे शासकीय रेस्ट हाऊस आहे. आणि ते कशा पद्धतीनं मोडखळीस आलेलं आहे ते आपण सगळी हकीकत या व्हिडिओमध्ये ऐकलेली आहे. बघा, हे पाहू शकता आपण. या बाजूला एक आहे बघा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथं जिथं मुक्कामी होते ते हे स्थळ आहे ते. आणि हे खरं पाहता ऐतिहासिक स्थळ आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा एक मोठा माणूस जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव या ठिकाणी पुणे परिषदेच्या टायमाला मुक्कामी होते, तेव्हा हे रेस्ट हाऊस बघा, हे असे धुळखात पडलेलं आहे ही इमारत सगळी. म्हणजे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मुक्काम केलाय म्हणून ते दुरुस्त केलं जात नाही की काय, अशी अवस्था आहे. तर आपण हे पाहू शकता. इथं समितीनं एक बोर्ड सुद्धा लावलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस इथं आलेले होते त्यावेळेसचा तो बोर्ड आहे. समितीने इथल्या म्हणजे जुन्नर तालुका तसंच नारायणगावची जी समिती आहे त्या समितीनं हे बोर्ड तिथं लावलेला आहे. बघा, हे बघू शकता आपण की कसं, बघा हे कशी अवस्था आहे या रेस्ट हाऊसची. हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं मुक्काम केलेला आहे या रेस्ट हाऊसला आणि त्याची दुरावस्था बघा कशी झालेली आहे. हे सगळं आपण पाहू शकता. इतर समाजाचा जर नेता असता तर त्याचा आतापर्यंत स्मारक घोषित केलं असतं या जागेवरती, परंतु आता सुद्धा ही जागेवरती स्मारक घोषित करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, आपण सगळं हे रेस्ट हाऊस बघितलेलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की बाबासाहेब आंबेडकर याच खोलीमध्ये वास्तव्यास होते आणि मुक्कामी होते. आता हा इथं जो फलक लावलेला आहे भारतीय संविधान धर्मेचे पेक्षेचं, बघा आपण जर
बघितलं इतर जर काही गोष्टी असत्या तर तिथं भला मोठा असा बोर्ड लावला असतं, भलं मोठं असं आपल्याला चित्र रेखाटलेली दिसली असते. बघा ह्या फलकावरती लिहिलेलं आहे बघा, हा साधा फलक आहे. आता हा नारायणगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती नारायणगाव त्यांनी लावलेला आहे, अध्यक्ष वगैरे. तर आता बघा ह्या फलकावरती आपण बघू शकता की मुक्काम नारायणगाव, तालुका जुन्नर, दिनांक 23 व 24, 2 दिवस 23 आणि 24 मे 1931 रोजी पुणे जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन, पुणे जिल्हा जी बहिष्कृत परिषद होती त्याचं पहिलं अधिवेशन बघा, पहिल्या अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं होतं ते. आणि त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्काम नारायणगाव येथील याच शासकीय विश्रामगृहामध्ये झाला होता. हिथं म्हणजे 2 दिवस बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी होते. तर त्यानंतर ऐतिहासिक परिषदेची स्मृती कायम राहावी म्हणून परिषदेच्या 86व्या स्मृती दिनानिमित्त स्मारक समितीच्या वतीनं सदर कोनशिला 24/2017 रोजी हा बसवण्यात आलेला आहे. पुण्याचे जे विधान परिषदेवरचे जे आमदार जयदेवराव गायकवाड होते त्यांच्या हस्ते आणि शशिकांत भालेराव यांच्या हस्ते हा फलक लावलेला आहे. म्हणजे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी 2 दिवस मुक्कामी होते आणि त्याची माहिती म्हणून हा फक्त फलक लावलेला आहे. आज आपण पाहिलं जर दुसरं कोणी असतं तर इथं मंदिर बांधलं असतं मोठं. म्हणजे ही जी जागा आहे सगळी ती जागा त्यासाठी दिली असती, परंतु हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं वास्तव्य झालेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची आभाळ एवढी उंची आहे. बाबासाहेब आंबेडकरांची बरोबरी आज तगायत तरी या जगामध्ये कुणीही करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्ष खितपत पडलेला जो समाज आहे तो समाज माणसात आणला. आज तो समाज सत्तेमध्ये आहे, राजकारणामध्ये आहे. त्या समाजाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी जरी दलित समाजामध्ये जन्माला आलो असलो, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. मी त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर आज मी ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी हेच ते मगाशी आपण पाहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य म्हणजे इथं 23 आणि 24 तारखेला 1931 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मुक्कामी होते आणि ते पुणे जिल्हा बहिष्कृत परिषद जी होती त्या परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी होते. तर ती वास्तू सुद्धा जिथं मुक्कामी होते ती खोली सुद्धा अजून तशीच आहे, परंतु ती मोडखळीच्या अवस्थेत आलेली आहे. हे आपण सगळं बघू शकतो, मोडखळीच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे हे सगळं रेस्ट हाऊस. इथं खरं पाहता निधी टाकून इथं पर्यटक स्थळ बनवणं गरजेचं आहे. म्हणजे शासकीय आहे आणि शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणं, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या ठिकाणचं खरं पाहता बाबासाहेब आंबेडकरांचे एक आठवण म्हणून इथं पर्यटक स्थळ बनवणं गरजेचं होतं. जसं इतर सरकारने सुद्धा, म्हणजे समजा जर आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो तर मध्य प्रदेश सरकारने सुद्धा बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिथं जिथं वास्तव्य होतं तिथं तिथं पर्यटक स्थळ बनवलेली आहेत. असंच काहीच महाराष्ट्र सरकारनं सुद्धा जे साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी राहिले होते ते सुद्धा घर अजून ते वादामध्ये तसंच पडलेलं आहे. तसंच हा बी आपल्याला परिसर जो दिसतोय हा या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य झालेलं आहे, मुक्काम झालेला आहे. तर हे सुद्धा पर्यटक स्थळ म्हणून घोषित केलं पाहिजे. आणि जुन्नर आता हे पुणे जिल्हा इथं जवळच आहे, पुणे जिल्हा 60-70 किलोमीटरवरती आहे. म्हणजे लोकांना एक प्रेरणादायी स्थळ म्हणून अशा गोष्टींची घोषणा करणं गरजेचं आहे. तर हे धुळखात पडलेलं रेस्ट हाऊस आहे, तर ह्याला डागडुगी करून ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर बघा मी असेच
नवनवीन जिथं बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते किंवा त्यांचे जे नातेवाईक आहेत, रमामाईचे जे नातेवाईक आहेत, या सर्वांच्या आजपर्यंत मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्या अशाच मी पुढे सुद्धा घेत राहीन. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव खडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.